चिकन किमा पिझ्झा बनवायचा आहे, तोही तव्यावर आणि अगदी 10 मिनिटामध्ये. हा चीज पूल पिझ्झा बघताय ना, अगदी तसाच. सर्वात आधी एका बाउलमध्ये पाव किलो चिकन घेतलं आहे. त्याला बारीक पीसेस करून घेतले आहेत. त्यामध्ये 1.5 टेबलस्पून दही, 1.5 टेबलस्पून अद्रक लसूण मिरचीची पेस्ट, 2 टेबलस्पून चिकन मसाला, अर्धा टेबलस्पून हळद, 1 टेबलस्पून धनिया पावडर, 1 टेबलस्पून जिरा पावडर, 2 टेबलस्पून लाल काश्मीरी मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ. हे सर्व मिश्रण तुम्हाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 3 टेबलस्पून तेल टाकायचं आहे आणि ह्याला एक अर्धा तास तरी निदान आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण चिकन किमाचं प्रोसेस पुढचं स्टार्ट करूया. आता मी एका पॅनमध्ये 3 टेबलस्पून तेल घेतलं आहे. त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा कापून घेतला आहे. कांदा गोल्डन ब्राऊन झालं की त्याच्यामध्ये आपण चिकन मॅरिनेट केलेलं टाकणार आहोत आणि त्याला व्यवस्थित हळूहळू मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आता मी इथे 1 कप गरम पाणी टाकलं आहे. पाणी हळूहळू तुम्हाला जसं कन्सिस्टन्सी पाहिजे तशी टाकायची आहे. फक्त चिकन व्यवस्थित शिजलं पाहिजे. आता मी ते झाकण ठेवून दिलं आहे आणि त्याच्यानंतर मला जवळपास हे चिकन शिजायला एक अर्धा तास लागला. तर इथे आपलं चिकन किमाचं स्टफिंग रेडी आहे. आता आपण पिझ्झाच्याकडे वळूया. तर पिझ्झा बेस मी मार्केटमधून आणला होता. तुम्हाला कोणताही पिझ्झा बेस जो अवेलेबल असेल तो घ्यायचा. त्याच्यावरती मी 1.5 टेबलस्पून पिझ्झा सॉस स्प्रेड करत आहे. तो व्यवस्थित इव्हनली स्प्रेड करायचा. त्याच्यानंतर मी इथे 1.5 टेबलस्पून मेयोनीज ॲड करत आहे. तोही व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं. आता ह्याच्यावरती मी मोझरेला चीज आहे त्याला ग्रेट करून टाकत आहे. तुमच्याकडे जो चीज अवेलेबल असेल तो टाका. पण मोझरेला चीजने ना ते असं चीज पूल येतो ना तो खूप सुंदर दिसतो. त्याच्यानंतर मी थोडंसं ॲडिशनल इथे चीज स्लाइस ॲड केला आहे आणि त्याच्यावरती फायनल आपली जी स्टफिंग आहे चिकनची ती आपण ॲड करणार आहोत. ती व्यवस्थित इव्हनली स्प्रेड करून घ्यायचं म्हणजे प्रत्येक घासामध्ये असं चिकन किमा आला पाहिजे है ना. त्याच्यानंतर परत मी मोझरेला चीज वरतून टाकला आहे, स्प्रेड करून ठेवला आणि इथे मी तवा ना 10 मिनटं प्रीहीट करून घेतला होता. त्याच्यावरती आता मी बटर स्प्रेड केला आहे आणि आपला पिझ्झाचा बेस एकदम आरामात ठेवला आहे. आणि साईडला ना थोडंसं पाणी असं टाकण्याचं रिझन काय माहिती आहे की जसं जसं ते पाणी इव्हॅपरेट होणार नाही तसं तसं तुमचं पिझ्झा शिजणार. सो असं साईडला पाणी टाकून द्यायचं किंवा आईस क्यूब ठेवलं तरी चालेल आणि त्याला झाकण लावून शिजू द्यायचं. मला ना इथे लिटरली एक 10-15 मिनटात माझा हा पिझ्झा रेडी झाला होता आणि हे जे चीज मेल्ट होताना जे आनंद असतो ना बघण्याचा तो खूप वेगळा असतो. सो आता आपला पिझ्झा इथे रेडी झालेला आहे. ह्याला मी मस्त एकदम आरामात काढायचं कारण की हे जरा तरी हललं ना तर तुमचा पिझ्झा. आता मी इथं पिझ्झा कटर अवेलेबल नव्हता सो मी इथे चाकू होता मोठा त्याने मी कट केला आणि सी द फायनल प्रोडक्ट. वॉव! आत्ताच मला तोंडाला पाणी सुटतंय. आणि तुम्हाला अशीच चविष्ट आणि सोपी रेसिपी पाहायची असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग.